मतदारसंघातल्या समस्या काय किंवा विकासाचे काय मुद्दे आहेत किंवा राजकीय काय मुद्दे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या चर्चेच्या माध्यमातून। मात्र त्यापूर्वी बीड मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी कोणते दावे केले ते आता आपण पाहूयात। भविष्यामध्ये मला असं वाटतं की हे जाळं झाल्यानंतर रस्त्यांचं, रेल्वेचं इथे एक मोठ्या उद्योगाची आवश्यकता आहे। माझी पूर्ण प्रतिष्ठा पुणे पणाला लावून एक असा उद्योग ज्याने 10,000 लोकांना इथे रोजगार मिळेल आणण्याची माझी मानसिकता आहे, माझी इच्छा आहे। दुसरं माझी इच्छा आहे की एक मोठं इलाजासाठी कॅन्सरचं हॉस्पिटल व्हावं। इथे खूप हाल होतात पेशंट्सचे बाहेर जाण्यावरून आणि कॅन्सरची पोस्ट ऑपरेटिव्ह पण इथे केअर असावी, केमोची व्यवस्था असावी जेणेकरून कॅन्सर पेशंट इलाजा अभावी त्याला अडचण येऊ नये ही माझी इच्छा आहे। दुसरी गोष्ट इथे मेडिकल कॉलेज असावं मोठं जेणेकरून आधीच लोक इथे शिक्षणासाठी त्यांना मदत व्हावी। बीड जिल्ह्यातल्या जनतेला निधी आला पाहिजे, बीड जिल्ह्यातले रस्ते चांगले झाले पाहिजेत, रेल्वे चांगली झाली पाहिजे आणि महत्त्वाचं जी काय आहे ती तरुणासाठी रोजगार निर्मितीसाठी आपण इंडस्ट्री इथं बीड जिल्ह्यात आणली पाहिजे। इंडस्ट्री आणल्याच्या नंतर आपल्याला बऱ्यापैकी रोजगार मिळेल, रोजगारातून उत्पन्न वाढेल आणि दरडोई उत्पन्न वाढते म्हणायचं तर वाढविण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आता समजा जिथं साखर कारखाना उभा करता येतो तर साखर कारखान्याची निर्मिती केली पाहिजे। आज या भागात सुद्धा या गावात जरी कांदा पिकत असला तरी इथं सुद्धा ऊसाचा ज्वलंत प्रश्न आहे। हा ऊसाचा प्रश्न मिटवण्यासाठी इथला साखर कारखाना चालू केला पाहिजे, त्याच्यातून रोजगार मिळेल लोकांना।